वाचनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वचन बघणार आहोत. लोककृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 6 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. त्याने हा दाखला सांगितला, कोण्या एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लाविलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले की पहा, गेली 3 वर्ष मी अंजिराचे फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाका, उगीच त्याची जागा तरी का अडवावी. व तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले की महाराज, एवढी वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याला त्याच्या सभोवती खणून खात घालील. मग पुढील वर्ष त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. बघा, इतकं सुंदर वचन आहे आणि हेच वचन आपल्या जीवनाला लागू होतं. कसं लागू होतं? कारण त्यावेळेस असं होतं की येशू प्रत्येक माणसाला, लोकसमूहाला बोलत असताना दाखल्याद्वारे बोलत होता, उदाहरणाद्वारे बोलत होता. आणि लोक कसे होते की अनएज्युकेटेड होते, शिकलेले नव्हते किंवा त्यांना समजत नव्हतं. म्हणून येशूचा स्वभाव असा होता की त्यांना प्रत्येकाला दाखल्याच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगत होते. त्याच वेळेस हा एक दाखला आहे जो त्यावेळेस दिलेला होता. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये जर आज विचार केला तर हे दाखला आपल्याला पण सांगितलेला आहे. जे वचन, प्रत्येक वचन बायबलमधलं हे आपल्या जीवनासाठी, येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या जीवनासाठी, प्रत्येकाला लागू होणार आहे. हे दाखला जर आपण बघितला तर आपल्या जीवनासाठी कसा उपयोगाचा आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये याचा काय उपयोग आहे, किंवा आपण याला आपल्या जीवनाला लागू कसं करून घेणार. एक छोटंसं असं मी पण तुम्हाला एक उदाहरण देतो की एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती रस्त्याने जात असतो, त्याच्याकडे गाडी असते आणि ती गाडी घेऊन जात असताना त्याची गाडी बिघडते, वाट्यामध्ये बंद पडते. ते खूप टेन्शनमध्ये येतो, उतरून त्या गाडीला लात मारतो, टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेस एक व्यक्ती येतो, एक चांगल्या सूटबूट घातलेला एक चांगला व्यक्ती, चांगला त्याच्यासोबत बॉडीगार्ड्स असतात, त्याच्यासोबत सिक्युरिटी असते आणि खूप अशा चांगल्या गाडीमधून तो उतरतो. आणि ती व्यक्ती उतरून त्याला विचारतो की बाबा, ही तुझी काय अडचण आहे, तू असं म्हणजे थांबला असतो, काय तुझा प्रॉब्लेम आहे का, मी तुला काही मदत करू शकतो का. हे त्यावेळेस बोलत असताना त्या व्यक्तीला वाटतं की हा एवढा श्रीमंत, चांगल्या घरातला माणूस दिसतोय आणि ही माझी मदत काय करणार, असा त्याच्या मनात प्रश्न येतो. पण ते वारंवार ते व्यक्ती त्याला बोलत असतो, मी काय मदत करू का, मी काय मदत करू का. ज्यावेळेस तो असा बोलत असतो त्या व्यक्तीकडे पर्याय नसतो, म्हणून ते व्यक्ती म्हणतो ठीक आहे, माझी गाडी बंद पडली आहे, ही मला काही चालू होत नाही. तर त्या व्यक्ती म्हणतो की मी बघू का. आणि ते व्यक्ती ते गाडी बघत असताना त्या व्यक्तीने ती गाडी चालू करतो आणि त्याला सांगतो की बाबा तू गाडी चालू कर. आणि तो व्यक्ती गाडीत बसतो आणि चालू करतो. ती गाडी लगेच चालू होते. आणि ती गाडी चालू झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या मनात एक प्रश्न येतो की बाबा, आता हे व्यक्तीनं गाडी चालू केली कसं काय. कारण ह्याच्याकडे जर बघितलं तर हा कुठल्या प्रकारचा मेकॅनिकल नाही, कुठल्या प्रकारचा म्हणजे असा ह्याला काही ज्ञान असेल या गोष्टीचं असं नाही. मग ह्यानं चालू कशी केली. मग तो व्यक्ती त्याला प्रश्न विचारतो की ही गाडी तुम्ही चालू कशी केली. मग तो व्यक्ती त्याला खूप चांगलं उत्तर देतो. तो म्हणतो की ही गाडी मी स्वतः बनवलेली आहे, या गाडीचा क्रिएटर मी आहे, या गाडीचा निर्माणकर्ता मी आहे. त्यामुळे ही गाडी जर रोडवर उभी असेल, ही गाडी जर रस्त्यावर उभी असेल, तर त्या गाडीला मी पाहून पुढं नाही जाऊ शकत, कारण ह्या गाडीचा बनवणारा कोण आहे, मी आहे. तसं त्या गाडीला त्याने बनवलेलं होतं ह्याच्यासाठी की ती गाडी रस्त्यावर चालावी, उभा राहू नये आणि त्या गाडीचा उपयोग एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाण्यासाठी असावा. हे त्याचा पर्पज होता, हे त्याचा एक ध्येय होतं त्या व्यक्तीचं की बाबा ह्या गाडीला आपण बनवलं त्याच गोष्टीसाठी. तसं ह्या उदाहरणातून आपल्याला जर बघायला मिळालं, शिकायला मिळालं असेल तर एक गोष्ट नक्कीच मिळाली की ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट तयार केलेली असते ती गोष्ट त्या कामामध्ये चालली पाहिजे. आणि जर ती गोष्ट त्या कामामध्ये चलत नसेल तर ती गोष्ट व्यर्थ आहे. तसं देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. देव आपल्याला आज जर चलवित आहे तर देवाने आपल्याला वचनातून देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. मग आपण जर देवाच्या कार्यासाठी आपल्याला निवडलं असेल तर आपण देवाच्या वचनामध्ये चाललं पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये आपण चलत असताना, देवाच्या वचनामध्ये आपण चलत असताना आपण फळ देत आहोत का, आपण निष्फळ तर नाही येत ना. ह्या झाडासारखं, ह्या उदाहरणासारखं आपण आहेत का, या उदाहरणामध्ये आपण कुठं बसतो का, आपल्या दिवसभराच्या कामामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या
व्यवहारामध्ये, बिझनेसमध्ये, आपण आपलं काम करीत असताना आपण देवाच्या समीप किती आहोत, देवाच्या सोबत किती आहोत, या प्रत्येक गोष्टीची आपण आठवण केली पाहिजे. कारण जर आपण ही आठवण करीत नसताल, जर आपण देवाला विसरत असताल, जर आपल्याला देवाचा विसर पडत असेल, तर आपलं जीवन हे त्यास निष्फळ झाडासारखं, निष्फळ त्या उभा टाकलेल्या गाडीसारखं असणार आहे. म्हणून आपण या संपूर्ण गोष्टीमध्ये देवाच्या राज्यासाठी पुढे होऊन काम केलं पाहिजे आणि फळ दिलं पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे, काहीतरी प्रॉफिट मिळणार आहे, या उद्देशाने आपण कुठलीही गोष्ट करत असतो. जगी कुठलीही गोष्ट करत असताना जर तुम्हाला काही फायदा होत असेल तरच तुम्ही करणार आहेत, नाहीतर कोणीही कुठलीही गोष्ट विनाकारण करणार नाही. तसंच देवाने जर आपल्याला निवडलेलं आहे तर त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी. म्हणून आपण देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागिता दाखवली पाहिजे, प्रत्येक कामामध्ये आपण पुढे असलं पाहिजे आणि देवाच्या राज्यासाठी आपण सगळ्यात पुढे होऊन काम केलं पाहिजे. देव जर आपल्याला निवडत आहे तर नक्कीच त्याला आपण फळ द्यावं यासाठी निवडत आहे. म्हणून आशा करतो की प्रत्येकाला या उदाहरणातून, या वचनातून आणि जे काही मी चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून भरपूर काही समजलं असेल तर नक्कीच तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि देवाकडे मागा की खरोखर आम्ही काय फळ देत आहोत का, जे तुझं वचन आहे या वचनाप्रमाणे आम्ही आहोत का, आम्ही असं वागत आहोत का. आणि जर आपण तसं वागत नसता तर प्रियजन हो, तुम्ही खरोखर देवाच्या राज्यामध्ये नाही, तुम्ही देवाच्या राज्याच्या बाहेर आहे. म्हणून तुम्ही खरोखर परमेश्वराकडे मागा, परमेश्वराच्या समोर या नतमस्तक व्हा आणि परमेश्वराला खरोखर विनवणी करा की खरोखर देवा, आम्ही तुझ्या राज्यामध्ये आहोत का, तुझ्या कामामध्ये आहोत का, काय आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चलत आहोत का. आणि खरोखर तुम्ही या वचनाच्या द्वारे खरोखर देवाच्या वचनामध्ये आशीर्वादित व्हा. तुमचा अनमोल वेळ तुम्ही या व्हिडिओसाठी दिला, तुमचे मनापासून आभार मानतो. आणि हे व्हिडिओ तुम्ही खरोखर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.